नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, ई-सी-जी कडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 कडून. ओके. ही जी व्हॅकन्सी असणार आहे, आता याच्यामध्ये जे पद असणार आहे प्रोबेशनरी ऑफिसर, जनरलिस्ट अँड स्पेशलिस्टसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 30 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकतात, एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले. आणि त्यानंतर हिंदी, इंग्रजी पदव्युत्तर पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे पीजी डिग्रीवाल्यांसाठी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, ई-सी-जी कडून निघालेली आहे. ई-सी-जी लिमिटेड कडून व्हॅकन्सी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस असणार आहे कंपनी. ओके. रिक्वायरमेंट जी असणार आहे प्रोबेशनरी ऑफिसरसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. जे की इथं दिलेलं आहे, दिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द लिंक अप्लाय फॉर ऑनलाईन कॅन ई-सी-जी वेबसाईटवरून. ओके. ECGC.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता ई-सी-जी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. फुल्ली ओनरेटेड कंपनी असणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ओनर कंपनी असणार आहे. ओके. ई-सी-जी लिमिटेड इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन्स फॉर इलेव्हिजल कॅन्डिडेट्स फॉर पोस्ट असणार आहे प्रोबेशनरी ऑफिसर. ग्रेड असणार आहे आपल्याला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्टसाठी. ज्याच्यासाठी सॅलरी जे भेटणार बेसिक पे 88,635 पासून आपल्याला बेसिक सॅलरी चालू होणार आहे. तर 1,62,70,025 रुपये ही आपल्याला बेसिक सॅलरी असू शकते. याच्यामध्ये सगळं जर मिळवून जर आपण बघितलं तर 20 लाखापर्यंत आपल्याला पॅकेज इथं मध्ये भेटू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे, इथं ई-सी-जी कडून चांगली अपॉर्च्युनिटी आहे, रिक्वायरमेंट आहे. याची वेबसाईटबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ई-सी-जी कडून ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. 2 सेक्शन आपल्याला असणार आहे. जे की ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू तुम्हाला प्रोबेशनरी ऑफिसरसाठी शेड्यूल केली जाणार आहेत. ओके. 11/1/2026 च्या दरम्यान. ओके. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट्स जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे असणार आहे, जे की त्यांची ऑनलाईन एक्झामिनेशन केली जाणार आहे दिल्ली, मुंबईमध्ये. ओके. इंटरव्ह्यू घेतलं पण तिथं जाणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शेड्यूल केलेलं आहे त्यांनी इथं टाइम टेबल तो आपण बघूया. आता याची पब्लिक नोटिफिकेशन आलेली आहे 10/11/2025 ला. ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहे 11/11/2025 ते 2/12/2025 पर्यंत. आणि तुम्हाला काही करेक्शन वगैरे करायचे असेल त्यासाठी टाइम दिलेला आहे 6/12/2025 ते 7/12/2025 पर्यंत. डाउनलोडिंग फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर्स, ईमेल्स अँड एस-एम-एस करून आपल्याला भेटून जातील, जे की 15/12/2025 ला एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी आणि प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी असणार एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, नॉन टीचिंगची 15/12/2025 ला याची असणार आहे पी-डब्ल्यू-डी वगैरे. ओके. डाउनलोडिंग फॉर ई कॉल लेटर रायटिंग एक्झामिनेशन जी असणार आहे फर्स्ट वीक असणार आहे आपल्याला 2025 मध्ये जानेवारीला. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन 11/1/2026 ला इथं घेतली जाणार आहे. डिक्लेरेशन जे असणार एक्झामिनेशन ते 31/1/2026 पर्यंत आपल्याला भेटेल आणि इंटरव्ह्यू आपल्याला फेब्रुवारी-मार्च 2026 ला घेण्यात येणार आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याने टोटल व्हॅकन्सी दिलेल्या आहे 30 व्हॅकन्सी असणार आहे. 28 व्हॅकन्सी जर्नलिस्टमध्ये, 2 व्हॅकन्सी स्पेशलिस्टमध्ये असणार आहे. जे की कॅटेगरीनुसार इथं पदं दिली झालेली आहे. आता याच्यामध्ये बघू शकता तर बॅकलॉग व्हॅकन्सी 0 असणार आहे. पण आता जी टोटल व्हॅकन्सी काढली 31/3/2026 ची त्याच्यामध्ये एस-सी कॅटेगरीला इथं 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात. एस-टी कॅटेगरीमध्ये आपल्याला 0 व्हॅकन्सी, ओ-बी-सीमध्ये 10 व्हॅकन्सी असणार आहे. ई-डब्ल्यू-एसला 3 व्हॅकन्सी. त्याच्यानंतर इथं अनरिझर्व्ड कॅटेगरीला 12 व्हॅकन्सी, अशा 30 व्हॅकन्सी बघायला मिळतात याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर इथं दिलेली आहे संपूर्ण आता माहिती वगैरे दिलेली आहे ऑक्युपेशनबद्दल. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे रिक्वायरमेंटचा, जो की आपण बघू. खाली दिलेले आहे, जे की आता अप्लाय करण्यासाठी आपल्याला बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया, बेसिक आपल्याला अप्लायिंग फॉर दिलेली आहे याची माहिती. ओके. इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यासाठी एज लिमिट दिलेलं आहे आपल्याला 21 ते 30 वर्षापर्यंत. 1/11/2025 पर्यंत आपले एज लिमिट काउंटिंग डेट आहे. एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट, ओ-बी-सीला 3 वर्षाची सूट, पी-डब्ल्यू-डीला 10 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. ओके. इथे माहिती वगैरे देण्यात आलेली आहे याच्याबद्दल. मिनिमम क्वालिफिकेशन जी लागणार आहे आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर जनरलसाठी बॅचलर डिग्री लागणार आहे. ग्रॅज्युएट झालेली पाहिजे आपण, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. आणि स्पेशलिस्टबद्दल जर बोलायला गेलं याच्यामध्ये राजभाषा हिंदी पाहिजे आहे. मास्टर डिग्री इन हिंदी हिंदी अँड हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिशमध्ये आपल्याला पाहिजे 55% ओके. मिनिमम 55% पाहिजे आहे. एस-सी, एस-टीला 60% पाहिजे. अदर कॅटेगरीला 55% एस-सी, एस-टीला 60% अदर कॅटेगरीला लागणार आहे. ओके. तरच आपण अप्लाय करू शकतो. गाईडलाईन दिलेली आहे ह्याच्यामध्ये.
प्रॉपर डॉक्युमेंटेशन आपल्याला युनिव्हर्सिटी करून घेतली जाणार आहे. इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल होणार आहे एक्झामिनेशन नंतर. ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील. ओके, कॅल्क्युलेशन पर्सेंटेज दिलेलं आहे. PWD साठी संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे PWD बद्दल संपूर्ण माहिती वगैरे घेतलेली आहे. आता गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण बघू शकता तुम्ही. ओके, गाईडलाईन फॉर द PWD वाल्यांसाठी बघून घ्यायचं. PWD सेक्शन मध्ये आपण संपूर्ण माहिती वगैरे EWS ची माहिती दिलेली आहे. आता तुमच्या इथून चालू होतं इम्पॉर्टंट पॉईंट. ऑनलाईन एक्झामिनेशन ट्रेनिंग भेटणार आहे, जी की भेटत असते. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे, जी की कंपनीकडून ठेवण्यात येते शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रिबलसाठी, SC ST OBC कॅटेगरीसाठी PWD साठी असते, जी की आपण फॉर्म भरताना आपण याचा फायदा घेऊ शकतो. जसं की एक्झामिनेशन पॅटर्न काय येणार त्याची आपल्याला संपूर्ण आपल्याला एक्झामिनेशन घेण्यात येते. ओके, ऑनलाईन आपल्याला स्क्रीनिंग असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 200 मार्कांचे असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप आपल्याला 40 मार्क असणार आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे. याच्यामध्ये रिझनिंग अबिलिटीचे 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिटा टाइम दिलेला आहे. इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिटा टाइम. कॉम्प्युटर नॉलेजचे 20 क्वेश्चन 20 मार्क 10 मिनिटा टाइम. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटा टाइम. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिटा टाइम. टोटल ऑफ 200 क्वेश्चन 200 मार्क्स असणार आहे. 40 मिनिटा टाइम याच्यामध्ये दिलेला आहे टोटल ऑफ. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईप जे असणार याच्यामध्ये स्पेशलिस्टमध्ये सेम पॅटर्न असणार याच्यामध्ये पण. ओके, तर डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण आपला सेम असणार आहे दोघांचा पण. इझी रायटिंग. ओके, एसी रायटिंग. ओके, एसी रायटिंग मध्ये आपल्याला दिलेलं आहे निबंध लिहावा लागतो. 20 मार्क असणार आहे. आणि प्रेसिक रायटिंग असणार आहे याच्यामध्ये 20 मार्क दिलेला 40 मिनिटा टाइम असणार आहे दोघांसाठी. ओके, सेम ही पॅटर्न याच्यामध्ये पण इंग्लिश वगैरे दिलेलं आहे. ट्रान्सलेशनसाठी ट्रान्सलेशन. ओके, आता पुढे गेल्यानंतर माहिती वगैरे सगळी दिलेली आहे. आता आपल्याला या कॅन्डिडेटसाठी अपेअर फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन विदाउट फॉर द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. ओके, व्हॅलिड कॉल लेटर लागणार आहे. याच्यामध्ये सेशन दिलेलं आहे. पासपोर्ट अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ कलर फोटोग्राफ्स. ओके, फोटो आयडेंटिटी प्रूफ्स वगैरे लागणार आहे. ओरिजिनल्स अँड फोटोकॉपी फोटो आयडेंटिटी. ओके, यानंतर ॲडिशनल पासपोर्ट दिलेला आहे, फोटोग्राफ्स वगैरे. कॅन्डिडेट रिपोर्टिंग दिलेलं आहे, याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. 3 घंटे आधीच चाललं जायचं पेपर वगैरेला. ओके, निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. याच्यामध्ये रॉंग आन्सरसाठी MCQ टाईप दिलेलं आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग. एक्झामिनेशन चार्जेबल एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहे ऑल इंडियामध्ये. ओके, जे की तुम्हाला जिथं अप्लाय करायचं आहे करू शकतात. ओके, आता स्कोर दिलेला आहे. याच्यामध्ये स्कोर ऑफ अपरिंग स्कोर बद्दल माहिती दिलेली आहे. कट ऑफ डेट ऑनलाईन एक्झामिनेशन आर मेकिंग फॉर द एक्झामिनेशन दिलेले आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू दिलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे असलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय इंटरव्ह्यू मध्ये 60% आपल्याला मिनिमम आपल्याला क्वालिफाय करायचे आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला 60 मार्क असणार आहे. 40% मार्क्स आणायचेच आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 35% आपल्याला SC ST PWD ला. ओके, 80-20 रेशो असणार आहे. 80/20 चा. ओके, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. व्हॅलिड कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू साठी जे की दिलेले आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट अँड इंटरव्ह्यू साठी फॉलोइंग फॉर डॉक्युमेंट ओरिजिनल अँड सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स पाहिजे त्याची 2 सेट. ओके, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत. प्रिंटआउट फॉर कॉल लेटर इंटरव्ह्यूची लागणार आहे. व्हॅलिड सिस्टम जनरल रजिस्ट्रेशन प्रोसेसचं, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, फोटोग्राफ्स, फोटो आयडेंटिटी प्रूफ, 10वी 12वी ग्रॅज्युएट्स मार्कशीट्स वगैरे, डिग्री सर्टिफिकेशन. ओके, NOC असेल तर NOC कडून जॉब वगैरे केलेलं असेल तर. त्यानंतर पुढे आता खाली गेल्यानंतर सिलेक्शन दिलेलं आहे, जे की फायनल तुमचं सिलेक्शन असणार आहे. याच्यामध्ये परफॉर्मन्स बेस्ड तुमचं एक्झामिनेशन, पहिली तर गोष्ट एक्झामिनेशन, दुसरी असणार इंटरव्ह्यू. यांच्या मार्कानुसारच तुमची इथं ड्यू कॅटेगरीनुसार इथं मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके, ज्यांच्या कॅटेगरीमध्ये पोस्ट नसतील ते डायरेक्ट ओपनमध्ये फॉर्म पण भरू शकता. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन दिलेलं, डॉक्युमेंट पिरियड दिलेलं आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे प्रोसेससाठी, जे की आयडेंटिटीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जायचं आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावी लागते. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आयटम्स फॉर द परमिटेड फॉर द इंटो व्हेन्यू फॉर कॅन्डिडेटसाठी. सिंपल आपल्याला बॉल पेन वगैरे घेऊन जायचं आहे. पेन ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. ओरिजिनल कॉल लेटर आणि ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आता कॅन्डिडेटला इथं पोस्ट एक्झामिनेशन काउंटर्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला 11/11/2025 ते 2/12/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, डेटिंग डिक्लेरेशन, त्याच्यानंतर लाईव्ह कॅप्चर फोटोग्राफ्स, हे सगळे डिटेल आपल्या ऑनलाईन फॉर्म भरताना लागणार आहे. ₹175 चार्जेबलची असणार आहे SC ST PWD ला. ₹950 ॲप्लिकेशन फीस अदर कॅटेगरीला असणार आहे. ओके,
याच्यामध्ये संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो आणि तुम्हाला करेक्शन करायचं असेल तुम्ही करेक्शन करू शकता. 2 दिवसाचा टाईम दिला जाईल. पण याच्यासाठी पैसे भरावे लागतात. फादर नेम, मदर नेम, 10वी 12वीचे पर्सेंटेज वगैरे जे काही असेल ते. ओके. याचे पैसे भरून आपण इथं करेक्शन करू शकतो. 2 टाईम आपल्याला दिले जातात. पासवर्ड क्रिएशन्स वगैरे तुम्हाला मिळून जातात. ओके. त्यानंतर इथं छोटी-मोठी माहिती खाली दिलेली आहे. जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे अशी तशी छोटी-मोठी माहिती भेटण्यात येते. ओके. खाली काय आहे आता पुढे फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे असणार आहे, जे की आपण बघू एकदा. फॉर्मॅट सर्टिफिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. 2/12/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. फॉर्म आपले चालू झालेले आहे. 11/11/2025 ते 2/12/2025 पर्यंत. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याचीवर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल गाईज. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.